नमस्कार मित्रांनो, मी रिया टीचर आज तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. मित्रांनो, आज आहे विशेष दिवस माझ्यासाठी. आज आहे माझ्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आणि मित्रांनो तब्बल 20 वर्ष माझ्या लग्नाला झाली आहे. आणि अजून एक द्विगुणित आनंद होण्याचं मागचं कारण म्हणजे या पहाडी इलाक्यामध्ये आज मी पुन्हा एकदा लग्न करणार आहे. पारंपरिक पद्धतीने पहाड़ी यहाँ पे शिव पार्वती का शादी हुआ है। भगवान विष्णु को साक्षी मानते हैं। गांगा में 4 कुंड है, पहला ब्रह्म कुंड, दूसरा रुद्र कुंड, दोनों में पंचस्नान होता है। तीसरा विष्णु कुंड है, वहाँ का जलाशय किया जाता है। चौथा है सरस्वती कुंड, यहाँ पे पूजन कार्य होते हैं। यहाँ पे जो धर्मशिला बोलते हैं, यहाँ पे कन्यादान की मुख्य जगह है। यही के शिव और पार्वती का शिव माता पार्वती का कल्याण होता है। यहाँ पे उस समय क्या होता था, त्रेता युग मूल मूर्ति प्रदान होता था। आज हर कोई मूल मूर्ति नहीं चला पाता तो उसके बदले में जो थाली में चावल है वो मूर्ति मिला जाता है। गाय का दान हुआ था। अगर अखंड भूमि चलती है, इसी के साथ फिर भगवान जी रहते थे और वहाँ पे 3 फेरे यहाँ पे होते करना होता है। बार 7 फेरे 4 फेरे, लेकिन आप ऐसे पावन स्थान पर हैं 3 फेरे करने का चाहते हैं। भगवान के बीच में दर्शन है, छत के नीचे भगवान की तो आप अंदर जाएंगे। उनके दाएं तरफ डोले में लक्ष्मी जी है, बाएं तरफ सरस्वती जी है और उनके ठीक पीछे भगवान जी की रचना है, जिसमें कुबेर जी है, पीछे पाल जी है, भगवान जी नाम जी है। बड़ी सी मूर्ति सत्यनारायण जी की है। भगवान से प्रार्थना करें कि हमारा परिवार जन्म सफल हो, हमारी मनोकामना पूर्ण हो और हमारी कारोबार में वृद्धि हो और सब कुछ यात्रा करके घर या जागेचं महत्त्व, इथे काय घडलेलं आहे या गोष्टी इत्याभूत माहिती दिली आणि एकदम मंत्र उच्चाराने आम्हाला त्या स्थळावर घेऊन गेले की ज्या स्थळावरती शिव पार्वतीचं लग्न झालं होतं. शंकर भगवान इथे त्यांची बारात, ते लोक बारात म्हणतात त्यामुळे आपल्याही तोंडात बारात हे शब्द बसून जातं. म्हणजे शंकर भगवानाने इथे त्यांची वरात घेऊन आले होते माता पार्वतीला वरण्यासाठी आणि त्यांच्याशी विवाह करण्याचं हे ठिकाण आहे. आणि त्यात त्यांनी अजून एक सांगितलं की या जिथे आम्ही बसलोय तिथे त्या ठिकाणी फक्त 3च फेरे घ्यायचे आणि 4था फेरा आत घ्यायचा. जे अग्निकुंड म्हणजे 3 युगापासून अखंड ध्वनी चालू आहे त्या ठिकाणी. तर आम्ही पण तसंच त्यांच्या सांगण्याप्रमाणे जे ते काही त्यांच्या विधीप्रमाणे करत होते. आणि मित्रांनो, आपल्याकडे ताज्या हारांचा हे असतो. इथे रस्ते बंद झाले किंवा काही वाहतुकीचं दळणवळण चालू नसेल तर फुलांचा तुटवडा असतो. आणि म्हणजे मग तिथले लोकल झाडांना काही फुलं येत असेल ती छोटीशी फुलं देवाच्या पूजेपुरती आहेत. जर आपण म्हणू आपल्याला लग्नाला हार पाहिजे, तुरे पाहिजेत, तर ते काही अवेलेबल होणार नाही. पण ह्यांच्याकडे अजून एक तरतूद आहे की आपण प्लास्टिकची फुलं जी वापरतो तशी त्यांच्याकडे एक मस्तपैकी एक मऊसूत दोऱ्याचं एक त्यांनी वरमाळा दिली होती. त्या वरमालेतच म्हणजे ह्या वरमालेला फार महत्त्व आहे. या वरमाला घालूनच इथे लग्न होतात. त्याच्यामुळे आम्ही त्यालाच प्रेफरन्स दिलं की जे ह्या राज्यात जे काही होतं ते करायचं. आणि मित्रांनो, ही जी शॉल आहे ती सारखी पडत होती. त्या शॉलचं असं अजून एक महत्त्व आहे. माझ्या लग्नाच्या दिवशी सुद्धा ही शॉल होती. त्यामुळे मला असं होतं की ही शॉल मी घालायची. आणि ह्या शॉलला ना नेव्ही ब्ल्यू कलर होता. म्हणतात ना, स्वामी आपल्या पाठीशी असतात, देव पाठीशी आपल्या असतो. तर ती नेव्ही ब्ल्यू कलरची आहे आणि ही डबल कलर आहे. म्हणजे एक मोती कलर पण आहे आणि नेव्ही डार्क ब्ल्यू कलर आहे. पण तिथे जे उपस्थित भाविक मंडळी किंवा त्या एरियातली माणसं होती त्यांना हा कलर काळा दिसला. तर त्यांनी मला एक सांगितलं की मॅडम, तुम्ही आता लग्न करणार आहात तर काळा आपल्याकडे एवढं काही शुभ मानत नाही, तर तुम्ही ही शॉल घेऊ नका. मग मी त्यांना सांगितलं की ह्याचं महत्त्व काय आहे, म्हणजे माझ्यासाठी काही महत्त्वाचे आहे. मग त्यांना ते पटलं आणि मग मी त्याच्यानंतर त्याचा कलर दुसऱ्या बाजूचा जो उलटा केला आणि मग ती क्रीम कलरची झाली. तर ते सगळ्यांना पटलं की हा कलर चालेल. मग ती क्रीम कलरची, पण माझ्यासाठी ही खूप महत्त्वाची होती. अशा रीतीने आम्ही 3 फेरे इथे घेतले आणि 4थं फेरं आम्ही आत घेणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या ठिकाणी इतकं थंड वातावरण आहे की आपण जे कपडे चूज करू ते कपडे इथे चालतील असे नाहीच. पण एक मॅनेज करून मी माझं स्वतःचं थोडंसं इथे केलं. कारण थोडं खूप थंडी आहे, म्हणजे थोडं खूप थंडी म्हणजे ही थोड्या दिवसांनी ह्या इथे सगळीकडे बर्फ होतो आणि खूप कठीण असतं. मग आम्ही पण आपल्याकडे सिंदूर भरण्याची पद्धत नाही आहे, पण तिथे जे करतात ते आम्ही केलं. पुन्हा आम्ही आमचा अजून एक ॲडिशनल स्पाइस काय टाकला तर आपल्याकडे नाव घेण्याची पद्धत आहे. मग मी राजेशला आग्रह केला की तू नाव घे. मग त्याने सुंदर असं नाव घेतलं. मग
मीही घेतलं आणि सुंदर अशा नाव घेतल्याच्या नंतर आम्ही दोघांनी मस्तपैकी अजून थोडंसं इकडचाच परिसर एक्सप्लोअर करूया, इकडे तिकडे फोटो काढूया. पुन्हा आम्ही बऱ्याच रीलमध्ये बघितलं होतं की नवरा बायकोला घेऊन येतो, हे अशी एक पण इतकं गार होतं, ती लादी खालची म्हणजे लादी नव्हती, ते दगड आहेत सगळे, ते इतके गार लागत होते की त्याच्यावर पाय ठेवणं सुद्धा कठीण होतं. म्हणजे आपण जे ठरवतो, जे आपण मुंबईत बघतो तेच सगळं सगळीकडे मिळेल असं नसतं. त्या वातावरणाशी मिळतं जुळतं घेणं ही आपली कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे. हे अनुभव कधी येतात जेव्हा आपण खरोखर अशा काही तीर्थक्षेत्राला, धार्मिक क्षेत्राला भेट देतो, तेव्हा आपल्याला कळतं की कसं परिस्थितीनुसार आपण बदलायला पाहिजे. तसंच आपल्या जीवनात सुद्धा हे असे काही चढ उतार येतात, तर तेव्हाही आपण बदललं पाहिजे. आणि असाच काही चांगला ठेवा घेऊन मी इथे खूप आनंदाने एन्जॉय करत होती. पुन्हा इतके वर्ष राजेशच्या मागे मागे मी करत होती. आत्ता मी राजेशला सांगितलं की या पुढचा प्रवास तू माझ्या मागे मागे, मी तुला खेचत खेचत नेणार आणि तू माझं ऐकायचं. आता ह्याचे पुढचे 20 वर्ष तू आणि मी असे आपण करायचं. आता मी 20 वर्ष तुझं ऐकलं, आता या पुढचे 20 वर्ष तू माझं ऐकायचं. मग अशा रीतीने या स्थळाला किती महत्त्व आहे हे आपण एक मजेची आणि गमतीचा भाग म्हणून बघतो. आपण हे खूप कौतुकाने आणि आपला एक कोण शो ऑफ म्हणा किंवा काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण मित्रांनो, या स्थळाचं महत्त्व आणि जाज्वल्य काही वेगळंच आहे. तुम्ही त्या धार्मिक वृत्तीने जा तर तुम्हालाही त्याचा धार्मिक अनुभव येईल. त्यानंतर आम्ही गेलो एक काली मठ म्हणून, म्हणजे याच्या नंतरचा प्रवास म्हणजे बद्रीनाथवरून आपण परत घरी येणार आहोत तेव्हा एक रस्त्यात धारादेवीची मंदिर लागणार आहे, त्याचं दर्शन घेणार आहोत. तर त्याच्या आधी आम्ही या काली मठाला व्हिजिट दिली. हे काली मठ सुद्धा तितकंच धार्मिक स्थळामध्ये येतं. इथे असं मान्यता आहे. त्याच्यानंतर मी जेव्हा तुम्हाला त्या धारादेवीची माहिती सांगेल तेव्हा तुम्हाला नक्की मी हे सांगेल. आत्ता आलो आहे आपण ओखी मठात. ओखी मठ म्हणजे केदारनाथच्या जे 6 महिने बंद होतं केदारनाथ धामचे कपाट, त्याच्यानंतर सगळ्या पालख्या इथे येतात ओखी मठात आणि ओखी मठातून 6 महिने त्यांची सूत्र हलवली जातात. म्हणजे जे आरती, पूजा, पाठ, दर्शन सगळं इथे होतं ह्या ओखी मठात. आणि ओखी मठामध्ये सुद्धा पंचकेदारांचं एक प्रतिकृती आहे. म्हणजे इथेही पांडव आले होते याचीही एक काय म्हणतात त्याने सोडलेली त्यांचा एक अनुभव, त्यांचं एक प्रतिमा, एक त्यांचं एक स्वतःचं वजन, हे सगळं इथे पाहायला मिळतं. आणि त्यानंतर दर्शन घेऊन आम्हाला फिक्स नव्हतं, आम्ही पुढचा प्रवास करणार होतो. पण नंतर रात्र झाल्यावर कळल्यावर आम्ही की आता इथेच आपण ओखी मठाजवळच स्टे करूया. आणि मग तिथून हा नजारा खूप सुंदर दिसत होता. म्हणजे असं वाटत होतं की पूर्ण काळोख झालेला आहे आणि फक्त लाईट्स. उद्याचा प्रवास